तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना। गुड मॉर्निंग, नमस्कार. आज आपण नर्सेस डेच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. सर्वांना आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. का साजरा केला जातो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे त्याच्या डिटेल्समध्ये जात नाही मी. मॅडमना सुद्धा पेशंट्स आहेत, त्यामुळे मी डिरेक्टली मॅडमचा परिचय तुम्हाला करून देते. मॅडमचा परिचय मोठा आहे, अचिव्हमेंट्स खूप आहेत. मी थोडक्यात लिहून आणलेलं आहे, ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. आजच्या दिवसासाठी आपल्याला मेडिकल फील्डमधील एक खास आणि प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत. त्या म्हणजे सिंधुदुर्गातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आणि आता मल्टी टॅलेंटेड अशी नव्याने ओळख निर्माण करणाऱ्या डॉक्टर शिल्पा झांटे मॅडम. मॅडम आपल्याकडे याआधी सुद्धा येऊन गेल्या आहेत, तेव्हा सुद्धा मी त्यांचा परिचय करून दिला होता. पूर्ण नाव डॉक्टर शिल्पा अविनाश झांटे. त्या सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील अत्यंत नावाजलेल्या व कुशल स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी गोवा मेडिकल कॉलेजमधून गायनेकोलॉजी व ऑब्स्टेट्रिक्समध्ये MD केलं आहे. त्यानंतर त्यांनी वाडिया हॉस्पिटल मुंबई आणि BL कपूर हॉस्पिटल दिल्ली इथेही सेवा दिली आहे. त्या मालवणमधील ग्रामीण रुग्णालयात मेडिकल सुपरिटेंडंट म्हणून 6 वर्षे कार्यरत होत्या. त्यांनी रामकृष्ण आश्रम आणि मेडिकल सेंटर दिल्ली येथे स्वयंसेवा दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी परिवार सेवा दिल्लीमधून 1000 लॅप्रोस्कोपिक ट्यूबल लायकेशन ऑपरेशन्स केलेले आहेत. सध्या त्या रेवतळे मालवण इथे त्यांच्या झांटे हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम या माध्यमातून वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्या आवडीनिवडी किंवा छंदांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना बॅडमिंटन, टेबल टेनिस सारख्या स्पोर्ट्समध्ये रुची आहे. गायन, हार्मोनियम वादन, विणकाम हे सुद्धा त्यांना आवडते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या साहित्यातील सुद्धा जाणकार आहेत व एक उत्तम संवेदनशील कवयित्री अशी त्यांनी स्वतःची एक नवी ओळख निर्माण केलेली आहे. नुकताच साधारण महिन्याभरापूर्वी त्यांच्या 100 कविता पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मालवणला झाला आणि त्याला उपस्थित राहण्याचं भाग्यही मला लाभलं असं मी म्हणू शकते. सध्या त्यांची कवितांची 2 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. 100 SP आणि द गार्लँड ऑफ वर्ड्स या नावाची. कौतुकास्पद गोष्ट म्हणजे द नवहिंद टाइम्स या न्यूजपेपरसाठी त्यांनी स्तंभलेखन सुद्धा केलेले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या समग्र अनुभवाचा, गुणसंपन्न व्यक्तिमत्वाचा आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा आदर्श घेऊन त्यांच्यापासून प्रेरणा घेत अनेक होतकरू मुलांना, विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळत आहे. त्यांच्या स्पिरिच्युअल ॲप्रोचमुळे अनेक पेशंट्स, नातेवाईक, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना मानसिक व शारीरिक फायदा होत आहे. तर अशा एका अत्यंत बुद्धिमान, प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाचा सहवास आज आपल्याला या कार्यक्रमानिमित्त मिळत आहे. ही धन्यतेची गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यांना ऐकायला आपण सर्वच जण उत्सुक आहोत. मी मॅडमना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. धन्यवाद. आता तुम्ही पुढचे नर्सिस होणार आहे.
एका पेशंटच्या रूममध्ये जाताना गुड मॉर्निंग काका, कसे आहात, रात्रीची झोप व्यवस्थित झाली का, तुम्ही व्यवस्थित जेवलात का, तुमचं दुखणं कसं आहे, हे साध्याशा जरी गोष्टी वाटल्या तरी पेशंटसाठी खूप महत्त्वाचे वाटतात. कारण पेशंट आजारी असतो, पेशंट दुःखात असतो आणि अशा वेळी ही नर्सिंग स्टाफ परत कधी येणार आहे, ह्या नर्सिंग स्टाफचं नाव काय आहे, असं ते विचारतात. चला आता सुरू करते मी. सगळ्यात पहिलं आदरणीय मॅडम, सर, बोरकर, सगळ्यांना असलेल्या लोकांना धन्यवाद मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि तुम्ही सगळे पण तेवढेच महत्त्वाचे आहेत, कारण तुम्ही पुढे नर्सेस होणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, बाकीचं आपण सगळं बोललोच आहे. 12 मे हा नर्सिंग डे आहे, इंटरनॅशनल नर्सिंग डे आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. पण नर्स ह्या शब्दाचा ॲक्च्युअल अर्थ काय आहे? एन म्हणजे नोबल. एन म्हणजे नोबल. विचार करा किती महत्त्वाचं तुमचं प्रोफेशन आहे. यू म्हणजे अंडरस्टँडिंग. तुम्ही समजून घ्यायला पाहिजे समोरच्या माणसाला. तो पेशंट असू दे, डॉक्टर असू दे किंवा पेशंटचा नातेवाईक असू दे. आर म्हणजे रिस्पॉन्सिबल. तुमच्यावर मोठी जबाबदारी असते. पेशंटचं अँटीबायोटिक टाईमवर देणं, इन्सुलिनचा डोस टाईमवर देणं, पेशंटचे चार्ट्स व्यवस्थित मेंटेन करणं. कारण तुम्ही त्याचं इनपुट किती, आउटपुट किती, रेस्पिरेटरी रेट किती हे लिहिलेलं असेल तरच ते डॉक्टर त्याच्यानुसार त्याला ट्रीटमेंट देतात. त्यामुळे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, तुमची जबाबदारी किती मोठी आहे ही समजून घ्या. हे सगळं असतानाच आपण सिम्पॅथेटिक आणि स्किलफुल म्हणजे येस जो अक्षर आहे त्याचा अर्थ आहे सिम्पॅथेटिक आणि स्किलफुल. सिम्पॅथेटिक म्हणजे दुसऱ्या माणसाच्या याच्यात आपल्याला घालून विचार करणं. पेशंट किरकिरा आहे, नातेवाईक काहीतरी म्हणतायत असं म्हणण्यापेक्षा त्यांना एवढा त्रास आहे त्यामुळे ते त्या स्टेटमध्ये असणार, आपण त्यांना कशा पद्धतीने चांगलं पॉझिटिव्ह माइंडसेट करू शकतो, आपण त्यांना कसा आधार देऊ शकतो की ते ह्यातून बाहेर येईल. आणि ह्याच्याच बरोबर आपली स्किल डेव्हलप करणं. स्किल म्हणजे काय? तुम्ही एक वेन फ्लो घालता, तुम्ही पोलीस कॅथेटर घालता, हे सगळं तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने घालता येईल ह्याची जाणीव करून घेणं. नवीन मशीन्स कशी वापरता येतं, व्हेंटिलेटर असू दे, ECG असू दे, कशी वापरायची, कशी बेस्ट पद्धतीने ते हँडल करायचं. आणि पेशंट हा जो आपला मेन राजा आहे हॉस्पिटलमध्ये त्याला कसं बेस्ट वाटू दे ही भावना नेहमीच आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि ई म्हणजे एफिशियंट. आज तुम्ही सगळेच जण नर्सिंग डिग्री घेऊन बाहेर पडणार आहे, पण सगळेच तेवढे एफिशियंट, सगळेच तेवढे केपेबल होणार आहे का याचा विचार करा. आणि जे एफिशियंट होणार आहे त्यांच्यामध्ये वेगळं काय असणार? आपल्यासारखीच माणसं असणार ती, पण ते फिजिकली, मेंटली, इमोशनली आणि स्पिरिच्युअली स्ट्रॉंग असायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळी आपण ॲक्सिडेंटचे पेशंट बघतो, रक्ताने भरलेले पेशंट बघतो, त्यावेळी आपला मोरल स्ट्रॉंग पाहिजे. नाहीतर हे बघून त्यांना वाईट वाटणं किंवा ते घरी जाऊन जेवत नाही असे प्रकार उपयोग नाही. त्यामुळे हे प्रोफेशन जेवढं आपल्याला एकदम ग्लॅमरस वाटतं त्याच्याच बरोबर ते तेवढं रिस्पॉन्सिबल आणि हे पण आहे. आपलं डेडिकेशन ह्यासाठी खूप गरजेचं आहे. ह्याच्यावर तुमच्यासाठी मी एक छोटीशी कविता केली आहे. ऑफकोर्स कविता इंग्लिशमध्ये आहे. On the 12th of May we remember Florence Nightingale, lamp held high, for nurses who heal and are tender to every tear, every sigh. N for noble, she walks with grace. पांढरे कपडे घालून जेव्हा नर्स आतमध्ये येते तेव्हा किती छान वाटतं. Bringing cheer and hope to
face. U for understanding. She reads the tears. With love and care, she wipes the fears. R for responsible. She keeps the charts, the medicines, the breath, the hour. Guards life with quiet, steady power. S for sympathetic and skillful hands. With her touch, she helps patients hope withstand. E for efficient. Throughout night and day, she stands with decent, washes deepest pain away. WHO says health is whole body, mind and soul. The nurses play a very important role to heal, to console, to help us reach the goal. You can give only what you hold. तुम्ही तेवढंच देऊ शकता जेवढं तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे चांगली नॉलेज असेल तुम्ही ती देणार. तुमच्याकडे चांगला हसरा चेहरा असेल आपण काही देऊ शकतो. एक स्माइल सुद्धा एका माणसाचा दिवस बनवू शकतो. एखादा प्रेज आपण दिल्यावर छान काका आज तुम्ही मस्त कपडे घालून खुश दिसता एवढं सुद्धा पेशंटकडे बोलणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. सो लव, काइंडनेस, नॉलेज, गोल्ड. पण हे सगळं करायला ते नर्स पण एक ह्युमन बिंगच आहे. त्यांचा पण मूड हे चेंज होत असू शकतं. त्यामुळे एक नर्सचा माइंडसेट शुड बी ऑलवेज लाईट अँड विथ पॉझिटिव्हिटी बर्निंग ब्राईट. वी थँक द वन्स इन द स्क्रब्स ऑफ व्हाईट. प्युअर कलर व्हाईट हा नर्सिंगना त्यासाठी दिलाय. On Nightingale's day, we see that light. Nurses choose to serve, to mend, to care. And the world stands up because you are there. त्यामुळे सगळ्या नर्सेससाठी माझा पहिलं एकदम ग्रेटफुलनेस आणि हे नर्सिंग डे सेलिब्रेट करण्यासाठी माझं लव एक्सप्रेस करण्यासाठी मी छोटे चॉकलेट्स तुमच्यासाठी आणले. ते आमचे स्टाफ तुम्हाला वाटणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅडम जसं म्हणाल्या तसं हे गार्लँड ऑफ वर्ड्स हे एक कवितेचं पुस्तक आहे. आता ह्या पुस्तकात नक्की काय आहे आणि हे एवढं इम्पॉर्टंट का आहे? आजकाल आपण बघतो की मुलामध्ये पेशन्स, टॉलरन्स खूप कमी राहिलेलं आहे आणि त्यांना वाटतं की बाहेरच्या नवीन गोष्टी म्हणजे शॉर्ट कपडे घालणं, मोबाईलला चांगलं रील्स करून पाठवणं हे सगळ्या मॉडर्न गोष्टी आहे आणि एकदम चांगल्या आहेत. तर अशा गोष्टीवर न जाता आपल्या स्किल्स, आपलं माइंडसेट. आता मला बघून एवढं छान वाटलं की तुम्ही वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट केलं आणि एवढे तुम्हाला प्राइजेस मिळाले. आपण नेहमी आपल्याला फिजिकली, मेंटली, इमोशनली आणि स्पिरिच्युअली स्ट्रॉंग ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे जर आपल्याला अचीव करायचं असेल तर आपलं वाचन खूप चांगलं पाहिजे. चांगल्या चांगल्या गोष्टी आपण नेहमी वाचायला पाहिजे. आणि सुरुवात जॉबला करण्या अगोदर एक छोटीशी प्रेयर जर तुम्ही केली स्वतःसाठी किंवा इन ग्रुप तर दॅट हेल्प्स अ लॉट. एक 2-4 कविता मी यातले तुम्हाला सांगते जे मला महत्त्वाचे वाटतात. डू युअर बेस्ट. आपण जॉबवर गेल्यावर आपला माइंडसेट असा असायला पाहिजे की मी माझं बेस्ट जे काय आहे ते करणार. ऑलवेज डू युअर बेस्ट, नॉट गुड, नॉट बेटर. डू ओनली युअर बेस्ट. याचा अर्थ नाही आहे की कोणाचं कम्पेअर करा, कोणाकडे काय आहे हे बघा. एव्हरी सिंगल डे व्हेन यू गेट अप यू टेक अ प्लेज. टुडे आय विल डू माय बेस्ट. आणि हे सगळे म्हणजे असतं आपल्या घरच्या रिलेशनशिपमध्ये, आपल्या वर्कमध्ये, सगळीकडे आपण आपलं बेस्ट देऊ शकतो. आणि बऱ्याच अशा छोट्या छोट्या कविता आहेत. एक आपलं आहे द जॉय ऑफ गिव्हिंग. द जॉय ऑफ गिव्हिंग. आपल्याला दुसऱ्याला दिल्यानंतर जे आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं, आपल्याला हॅपीनेस मिळते ही वेगळीच असते. आणि हे नर्सिंगला तर मॅक्झिमम द्यायला मिळतं. Give whatever you can. Don't ask why and when. Small gifts or a small smile can do. Patient listening ear. म्हणजे पेशंट बाबा काय सांगतो
कधी कधी आजी आजोबा असतात रूममध्ये, त्यांना थोडं बोलायचं असतं, त्यांची मुलं जवळ नसतात, अशा वेळी ते नर्सिंग स्टाफला काहीतरी सांगतात. हे पेशंटनी ऐकून घेणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. अँड समटाईम्स अ हग टू से आय एम देअर फॉर यू. मैत्रिणीला पण आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा मैत्रीण खचलेली असते, तिला काहीतरी हवं असतं, ते मिळालेलं नसतं, काही हरकत नाही, मी आहे तुझ्याबरोबर. एवढे सुद्धा शब्द त्या माणसाचा दिवस बनवू शकतात. असे छोटे छोटे कविता इकडे आहे. टाइम, मनी, कधी कधी वर्ड्स ऑफ प्रेज, अशा छोट्या गोष्टी आपण त्यांना नेहमी देऊ शकतो. आणि सगळ्यात आधी मला महत्त्वाचं वाटतं की परसेप्शन मॅटर्स. एक म्हणजे आपण हा प्रोफेशन जे आहे ते आवडीने निवडायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट, जेव्हा निवडल्यानंतर आपण त्या व्यवस्थित पूर्णपणे काम करायला पाहिजे. मी एक छोटीशी स्टोरी सांगते तुम्हाला. 2 कामगार काम करत होते. ते एक बिल्डिंग बांधत होते. एकावर एक ब्रिक, असं उन्हात कडक ऊन होतं आणि त्यात ते ब्रिक्स एकावर एक मांडत होते. एक माणूस आला आणि त्याने त्याला विचारलं, बाळा तू काय करतो आहे? तर त्याने सांगितलं, दिसत नाही का तुला, एवढ्या कडक उन्हात मी एक एक एवढा दगड उचलून भिंत बांधतोय, माझं पोटाचं बघतो आहे, पैसे मिळवून माझी फॅमिली सपोर्ट करतो. तर थोड्या वेळात दुसऱ्या माणसाला जेव्हा हाच प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी काय म्हणावं? मी देशासाठी मोठं काम करतो आहे, मी ही शाळा आहे त्याची भिंत बांधतो आहे. आमच्या गावात शाळा नाही आहे, ही पहिली शाळा उभी राहणार आहे, आणि त्याच्यामुळे आपली इकडची मुलं ह्या शाळेत शिकणार, देशाचे मोठे नागरिक होणार. आमच्या गावाला हा मोठा अभिमान आहे, आणि मला हा मोठा अभिमान आहे की मी या शाळेची भिंत बांधतोय. ह्याच स्टोरीवर मी ही कविता लिहिली आहे, परसेप्शन मॅटर्स. त्यामुळे तुम्ही तुमचं काम करताना कुठल्या भावनेने काम करता हे खूप महत्त्वाचं आहे. मी ॲज अ डॉक्टर काम करताना मी विचार करायला पाहिजे की समोरचा माणूस माझ्याकडे एकदा आला, मॅक्झिमम 2दा आला, तर त्याचा आजार पूर्णपणे बरं व्हायला पाहिजे. त्याचा जो काही रोग आहे त्याचं निदान होऊन त्याला परत माझ्याकडे त्याच रोगासाठी येता कामा नये. तसंच एक नर्सिंग स्टाफ आपल्या ड्युटीवर आल्यावर फक्त आपलं इंजेक्शन दिलं, इन्सुलिन दिलं हे नाही, पेशंटचं बेडशीट चेंज केलं आहे का, पेशंटला पुसलं गेलं आहे का, नाही केलं असेल तर मावशी, वॉर्डबॉय जो कोण असेल जरा करून घ्या, मी उभं राहते इथे. गोड शब्दात आणि चांगल्या फर्म ह्याच्यात आपण ह्या गोष्टी, जरी तुम्हाला आत्ता शिक्षणाच्या वेळी या गोष्टी छोट्या वाटल्या, पुढे जाऊन ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि नक्कीच मी सांगते, कारण माझ्याकडे 20 स्टाफ आहे नर्सिंग, तर असे जेव्हा स्टाफ इंटरव्ह्यूला येतात किंवा माझ्याकडे काम करतात तेव्हा ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्या जातात. आणि अशाच स्टाफचे पुढे पुढे चूज होणार आहे, कारण सगळ्याकडे डिग्रीज असणार आहे, सगळ्याकडे ANM, GNM, BSc सगळ्या डिग्रीज असणार आहे. पण व्हॉट विल मेक द डिफरन्स इज युअर वे. आणि आता ही AI येणार आहे, त्यामुळे बरेच कामं रोबोट्स करतात, गोळ्या देणं, इंजेक्शन देणं, पण रोबोट इमोशनल अटॅचमेंट करू शकत नाही. त्यामुळे आपला माणसाचा जो रोल आहे तो आपण नेहमीच प्ले करायला पाहिजे. आपले इमोशन्स, आपलं टचिंग केअर, कित्येकदा असं हा चला उठून बसूया, चला जरासं फिरून येऊया, ही पण नर्सिंगची केअरची अत्यंत गरजेची आहे. तर अशा थोड्याशा गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि अशा हे कवितेचं बुक आहे, फेस युअर फिअर्स. असं नाही की आपल्याला पण भीती वाटत नाही, कधी कधी मला सुद्धा भीती वाटते. ॲक्सिडेंटचा पेशंट आला, खूप फाटलं, खूप ब्लिडिंग होतं, भीती डेफिनेटली वाटते. पण आपण काय करू शकतो, मॅक्झिमम त्याला कसं चांगलं करू शकतो. आणि कधी कधी पेशंट दगावतो, जगतोच असं नाही. आपण फेल्युअर्स पण स्वीकार करायला शिकायला पाहिजे. आपण काही देव नाही आहे, आपण साधारण माणसं आहे. जरी पेशंटनं म्हटलं तुम्ही देव आहे, तुम्ही मोठे आहात, नाही, आपण एक ह्युमन बिंग आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि आपल्याकडे जे मॅक्झिमम पॉसिबल होईल तेच, आणि त्यासाठी आपली स्किल तेवढी मॅक्झिमम डेव्हलप करण्याची प्रत्येकाने हे करायला पाहिजे. आपण
आपण आजच्या दिवशी फ्लॉरेन्स नायटिंगेल मॅडमना आभार मानून मी माझे 2 शब्द संपवते. थँक्यू सो मच फॉर अ पेशंट.